हॅलो मित्रांनो, मी गुलशन बेलदार आपल्या सर्वांचं आपल्या इग्नाइट चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की IB ची सगळ्यात मोठी जागा आलेली आहे आणि IB ची जी जागा आहे तर ती आहे 3717 जागांसाठी आणि ती जागा आहे ग्रेड 2 या पदासाठी. एक्झिक्युटिव्ह पगार आहे 50,000 ते 1.5 लाख रुपये महिन्याचा पगार आहे मित्रांनो. सो आजच्या या लेक्चर मध्ये आपण ती जी एक्झाम आहे IB ची ACIO म्हणून जी परीक्षा आहे, काय आहे, असिस्टंट सेंट्रल लक्षात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, असिस्टंट सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर या पदासाठी जी जाहिरात आलेली आहे तर त्या संदर्भात आज मी स्पेशली सिलेबस डिकोड करणार आहे. सिलेबस डिकोड करण्याची गरज यासाठी भासलेली आहे कारण खूप साऱ्या मुलांना याच्याबद्दल प्रॉब्लेम्स आहेत. लक्षात ठेवा, खूप साऱ्या मुलांना माहितच नाही की नेमकं वाचायचं काय आहे. सो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओमध्ये मी सर्वच्या सर्व डिटेलमध्ये सांगितलं आहे की एक्झाम काय आहे, कशी आहे, पगार किती आहे, वय किती आहे. तर तो व्हिडिओ एकदा जाऊन तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला या गोष्टी पटकन कळतील. सो स्पेशली जर कधी पाहायचं झालं ना, मी तुम्हाला आत्ता सांगितलं याच्यामध्ये काय करायचंय तर थोडक्यात जर कधी पाहायचं झालं तर ज्या पदाचं नाव आहे मी असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून आहे, सेकंड ग्रेड आहे, याचा अर्थ ग्रुप C या पदासाठी घेतली जाणारी परीक्षा आहे. लक्षात ठेवा, एकूण जागा आहे 3717. ग्रुप C चं पद आहे नॉन गॅझेटेड आहे आणि नॉन मिनिस्ट्रियल आहे. लक्षात, स्पेशली प्रत्येक कास्ट साठी या ठिकाणी पद दिलेले आहेत. जर ओपन असाल तर 1537, OBC 946, SC 566, ST करता 226 आणि EW साठी 442. सिंपल फंडा आता महत्वाचा काय समजून घेण्याचा भाग असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला 3 फेज मधून जावं लागणार. लक्षात, याच्यामध्ये तुम्हाला 3 फेज मधून जायचे. 3 फेज लक्षात ठेवा. म्हणजे जी पण तुमची परीक्षा होणार आहे, जी पण तुमची एक्झाम होणार आहे, एक्झाम तुम्हाला 3 फेज मधून द्यायची आहे. 3 फेज पहा बरं का. सगळ्यात पहिली जी आहे ज्याला म्हटलं जातं टियर 1 परीक्षा द्यायची. लक्षात, टियर 1 जी परीक्षा आहे तर ती आहे 100 मार्कांची. लक्षात, याच्यामध्ये आहेत 5 विषय. किती आहे टियर 1 मध्ये, किती विषय आहे? 5 विषय. मी पुन्हा सांगतोय, टियर 1 ची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये 5 विषय आहेत. लक्षात, किती विषय? 5. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहून घ्याल, 5 विषय आहेत. एका विषयाला 20 प्रश्न आहेत 20 मार्कांना. एका विषयासाठी 20 प्रश्न 20 मार्कांना. कोणते कोणते आहे? करंट अफेअर आहे, लक्षात ठेवा, जनरल स्टडीज आहे, लक्षात, सामान्य अध्ययन ज्याला आपण म्हणतो, चालू घडामोडी आपण ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये मॅथ्स आहे, रिझनिंग आहे, बुद्धिमत्ता आहे आणि काय आहे? इंग्लिश आहे. प्रत्येकाचे 20 प्रश्न आहे, एक एक मार्काला, म्हणजे 20 मार्कांना. जे या पेपरचं जे माध्यम आहे देण्याचं, तुम्ही हा जो पेपर आहे राजांनो, हा पेपर एक तर तुम्ही हिंदी मधून देऊ शकतात, नाही तर तुमच्याकडे चॉईस आहे इंग्रजीच्या. लक्षात ठेवा, 2 असे. मराठी भाषेसाठी याच्यामध्ये पर्याय नाही कारण पेपर जो आहे हा पूर्ण भारतासाठी आहे, त्याच्यामुळे 2च भाषा आहेत, एक म्हणजे हिंदी आणि दुसरा म्हणजे इंग्रजी. सो या बऱ्याचशा गोष्टी. मग 3 लेवल मधून परीक्षा होणार. एक आहे टियर 1. एकदा जर तुम्ही टियर 1 पास झालात तर दुसऱ्या फेज मध्ये तुम्ही जाणार टियर 2 मध्ये, की ज्याच्यामध्ये आहे हा लिहायचा आहे. लक्षात ठेवा, आन्सर रायटिंग आहे, आन्सर रायटिंग. याच्यामध्ये तुम्हाला एसे लिहावा लागतो. एसे म्हणजे निबंध लिहायचा आहे. 20 मार्कांना निबंध आहे. लक्षात ठेवा, 20 मार्कांना. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे इंग्रजीचा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, RC असं म्हणतात. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, उतारा आहे इंग्रजीचा, एक उतारा आहे 10 मार्कांना. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये स्पेशली आहे अजून एक सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये लिहावं लागणार आहे आपल्याला. लक्षात, आणि जे आपण तुम्हाला 2 क्वेश्चन्स आहेत, मोठे मोठे 2 प्रश्न तुम्हाला दिले जातील आणि एक प्रश्न जो आहे हा आहे 10 मार्कांना. तसा दुसरा प्रश्न सुद्धा 10 मार्कांना. टोटल 20 मार्कांना. 20 आणि 10 30, 30 आणि 20 किती होतात? 50. याचा अर्थ 50 मार्कांसाठी तुम्हाला आहे टियर 2 ची परीक्षा. सो टियर 1 झालं, टियर 2 झालं, आणि तिसरी जी मोड आहे टियर 3, तर तो आहे तुमचा इंटरव्ह्यू, आणि इंटरव्ह्यू आहे तुमचा 100 मार्कांचा. ही संपूर्ण प्रोसेस आहे या परीक्षेची. आता राहिला महत्वाचा मुद्दा की सर जे विषय आम्हाला शिकायचे आहे तर त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याच अनुषंगाने व्हिडिओ आहे, जरा शांततेत जरा पहा. सगळ्यात महत्वाचं, या पेपरमध्ये जो गणित आहे, गणिताचे आहे एकूण 20 क्वेश्चन. गणिताचे एकूण किती क्वेश्चन्स आहेत? 20 प्रश्न आहेत. मग गणिताचे 20 प्रश्न आहेत तर हा अर्थ अजिबात नका काढू की सर पेपर फार सोपा असेल. पेपरची लेवल थोडीशी जास्त आहे. कठीण नाही म्हणत, मात्र पेपरचे जे पॅटर्न आहे, प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे
तर ती इतर परीक्षांपेक्षा काही प्रमाणामध्ये थोडंसं वेगवेगळं आहे. सो याच्यामध्ये 3 प्रकारचे आपल्याला सिलेबस पाहायला मिळतो गणितात. पहिला जो सिलेबस आहे त्याला म्हटलं जातं अरिथमेटिक. अरिथमेटिक म्हणजे काय सर? राजा अरिथमेटिकचा अर्थ असा आहे, शाब्दिक उदाहरण जे बोर्डवर लिहिलेले आहेत सर्वच्या सर्व, गुणोत्तर व प्रमाण आहे, चलन, वयवारी, भागीदारी, सरासरी, मिश्रण, शेकडेवारी हे संपूर्ण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो स्पेशली जर कधी पाहिला गेलं तर ऍडव्हान्स मॅथ नावाचा प्रकार जो असतो हा सेंट्रलला आहे. आता याच्यापैकी तुम्हाला हे सर्वच्या सर्व शिकायला आहे, हे सर्वच्या सर्व तुम्हाला परीक्षेला आहे, सर्व आहे. तुम्हाला मेन्शुरेशनही आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला अल्जेब्रा सुद्धा आहे काही प्रमाणात, जॉमेट्री आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री, डेटा इंटरप्रिटेशन, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, हे सर्वच्या सर्व तुम्हाला त्या परीक्षेमध्ये येणार आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर फक्त 20 प्रश्नांसाठी एवढं करायचं का? पगार पण तसा आहे. परीक्षेचा पगार जो आहे तर पगार सुद्धा त्या लेवलचा आहे. 50,000 ते 1.5 लाख रुपयाची नोकरी, एवढं तर इतना तो बनताय बॉस, आलं लक्षात, एवढं तो होणारच आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी आहे शेवट इकडची ही गोष्ट, याच्यामध्ये एक प्रकार जरा समजून घ्या. याच्यामध्ये मी मुद्दाम लिहिले एक्स्ट्रा याचा अर्थ काय? याच्यामध्ये असे काही टॉपिक आहेत की जे आतापर्यंत कोणत्याच परीक्षांना नाही पडत, आलं लक्षात, कोणत्याच परीक्षांना नाही. काय काय याच्यामध्ये आहे? डिफरन्शियल जॉमेट्री नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर आहे डिफरन्शियल इक्वेशन, की ज्यांचं 11वी 12वीला कधीतरी कुठेतरी थोडंफार गणित असेल ना, तर त्यांना हा सेक्शन आहे. त्याच्यानंतर आहे अनालिटिकल जॉमेट्री आहे, त्याच्यानंतर रिअल अनालिसिस आहे, कॅल्क्युलस आहे आणि डायनेमिक आहे. हा एक सेक्शन असा आहे की हा सेक्शन त्याच विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी चांगला जमू शकतोय की ज्यांचा 11वीला किंवा 12वीला सायन्स होतं आणि सायन्समध्ये गणित होतं. ज्यांचा 11वीला आणि 12वीला गणित असणारे किंवा ज्यांचं डिप्लोमा झालं असणार आहे तर त्यांना हा सेक्शन जमण्यासारखा आहे, त्यांना तो जमू शकतो. अवघड नाही, लक्षात ठेवा, अवघड नाही. मात्र ज्यांना माहीतच नाहीये मी त्यांच्याकरता सांगतोय. जर त्याच्यामध्ये एक सेक्शन आहे कॅल्क्युलस, मग कॅल्क्युलसमध्ये थोडं लिमिट आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, या लक्षात, बारीक बारीक जे उदाहरणं वगैरे असतात लिमिट आणि कंटिन्युटीचे, तर तशा प्रकारचे काही काही उदाहरणं याच्यामध्ये असतात आणि आहेत मित्रांनो. क्लिअर आहे बिलकुल. हा संपूर्ण जो सेक्शन आहे हा आहे तुमचा स्पेशली गणिताचा. त्याच्यानंतर याच्यात थोडंसं आपण पुढे कधी गेलो तर याच्यामध्ये आहे रिझनिंग. रिझनिंग मध्ये तुम्हाला आहे व्हर्बल रिझनिंग म्हणजे शाब्दिक बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत एवढे. त्याच्यानंतर आहे नॉन व्हर्बल आकृत्यांशी संबंधित, आणि शेवटचं जे आहे तर ते आहे क्रिटिकल रिझनिंग. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कंपल्सरी याचा बिलकुल स्क्रीनशॉट काढून ठेवा की जेणेकरून तुम्हाला या सर्वच्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. हा कॉमन सिलेबस आहे सेंट्रलच्या कोणत्याही परीक्षांचा. मात्र गणितामध्ये जर कधी पाहिलं तर काही गोष्टी फक्त नवीन ऍड झालेल्या आहे इंटेलिजन्स ब्युरो या स्पेशली पदासाठीच्या. ठीक आहे, हा झाला. थोडक्यात पुढे कधी गेलं तर इंग्रजीसाठी तोच सेक्शन आहे की जो नेहमीप्रमाणे असतो. स्पेलिंग करेक्शन आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इम्प्रुव्हमेंट, व्हर्बल कॉम्प्रेन्शन, ऍडजेक्टिव्ह, त्याच्यानंतर ते म्हणतात ना मिसस्पेल्ड किंवा स्पेल्ड वर्ड आहे लक्षात. त्याच्यानंतर एडियम्स आणि फ्रेजेस आहे, पॅसेज वर्क, क्लॉजेस आहेत, फिल इन द ब्लँक, स्पॉट द एरर, सिनोनिम्स, अँटोनिम्स, हा सर्वच्या सर्व प्रकार, ग्रामर आहे, व्होकॅब आहे, सेंटेन्सचा स्ट्रक्चर आहे, पॅराजंबल ज्याला आपण म्हणतो, हे सर्व याच्यात आहे. जनरल स्टडीज मध्ये म्हणजे याचा अर्थ सामान्य जे अध्ययन आहे, जे सामान्य अध्ययन आहे, या सामान्य अध्ययन मध्ये हिस्ट्री आहे, इतिहास आहे, त्याच्यानंतर फिजिक्स आहे. काय आहे? फिजिक्स. मी म्हणून म्हटलं की 10वी 12वीला तुमचं किमान सायन्स असणं अनिवार्य आहे, म्हणजे तुम्हाला ते कळणार आहे. बायोलॉजी आहे, करंट अफेअर आहे, सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे, स्टॅटिक जीके, त्याच्यानंतर पॉलिटी आहे, इकॉनॉमी, जॉग्राफी आणि केमिस्ट्री, हे सर्वच्या सर्व आहे. आता भरपूर लोकांना असं प्रश्न पडला असणार आहे की सर याच्यासाठी काय पुस्तक वाचायचं? याच्यासाठी एक पुस्तक आहे, एक तर पुस्तक आहे ज्याचं नाव आहे लुसेंट पब्लिकेशन. एक नाव आहे तुमचं स्पेशली लुसेंट पब्लिकेशन. आणि सगळ्यात महत्वाचं संबंधित तुम्हाला एक काम करायचं, याचं जे नोटिफिकेशन आहे हे एकदा तुम्हाला डाउनलोड करून त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा क्लिअरली कळणार आहेत की नेमकं जसं त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, बायोलॉजी आहे, हा जेवढाही सेक्शन तुम्हाला दिसतोय ना हा प्युअरली आहे जीकेचा. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, थोडं चालू घडामोडीचे प्रश्न असणार आहेत, त्याच्यामुळे 20 प्रश्न आहेत. सो थोडासा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये थोडासा जास्त करावा लागणार, कारण मी तुम्हाला आधीच ते सांगितलं की प्रश्न जो पेपर जो आहे हा एकदम क्रीम लेवलचा पेपर आहे मित्रांनो. तो त्या अनुषंगाने सो अशा पद्धतीने एवढे सेक्शन्स तुम्हाला मी आता सांगितलेत. मॅथ्स सांगितलं, रिझनिंग सांगितलं, इंग्रजी सांगितलं, त्याच्यानंतर जनरल स्टडीज सांगितलं, आणि अजून एक असतो ज्याला म्हटलं आता करंट अफेअर, तो सुद्धा याच्यामध्येच असतो. याच्यामध्ये आहे बघा, तो हा आहे तुमचा करंट अफेअर. सो सर्वच्या सर्व गोष्टी. आता सगळ्यात महत्वाचं की ज्यांना ज्यांना ही परीक्षा करायची इच्छा असेल तर त्यांनी काय करावं, एकदम सोपं काम आहे. तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे, कुठली?
बघा सिंपल जर कधी पाहायला कधी गेलं ना तर आपण याच्यामध्ये याला आपण जर कधी थोडंसं याला असं जर कधी केलं, बघा सगळ्यात महत्वाचं माझं काय म्हणणं आहे, एक आहे मॅथ, दुसरा आहे रिझनिंग, त्याच्यानंतर आहे इंग्लिश, ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे आहे मॅथ झालं, रिझनिंग झालं, इंग्रजी झालं, त्याच्यानंतर आहे जी के आहे आणि नंतर आहे करंट अफेअर. काही काही गोष्टी अशा आहेत मित्रांनो की ज्या तुम्हाला वाचायच्या म्हणजे वाचायच्याच आहेत. जसं आहे करंट अफेअर, हे तर तुम्ही वाचतातच, मला लक्षात. त्याच्यानंतर रिझनिंग हे तुम्हाला जमतं. सो या दोन गोष्टींना जरा वेळ स्किप करा. या दोन गोष्टींना जरा वेळ काय करायचं, स्किप करायचं. स्किप म्हणजे काय, तुम्हाला, मला असं वाटतं की तुम्ही जितकेही विद्यार्थी आतापर्यंत ज्याही परीक्षांची तयारी करतायत तर त्या सर्वांमध्ये रिझनिंग आणि करंट अफेअर हे सर्वांमध्ये कॉमनच आहे, लक्षात ठेवा. फक्त या ठिकाणी जे करंट अफेअर जे असणार आहे, चालू घडामोडी, हे मात्र तुम्हाला इंडियाचं असणार आहे, पूर्ण भारताच्या लेवलचं असणार आहे, कारण पेपर सेंट्रलचा आहे. रिझनिंग पण खूप सोपं आहे. आता याच्यामध्ये फक्त तुम्हाला कुठं कुठं अभ्यास करायचा मी फक्त एवढंच सांगतोय. इंग्रजीचं तर तेच आहे की जे तुम्ही वाचतायत, हा फक्त एवढं आहे की इंग्रजीमध्ये तुम्हाला रिटन टेस्ट आहे, रिटन टेस्ट म्हणजे लिहायची. सो निबंध, मला असं वाटतं की जर तुम्ही इथून पुढे, मला असं वाटतं की साधारणतः 2 ते 2.5 महिन्यानंतर पेपर असणार आहे. 2 ते 2.5 महिन्यानंतर पेपर असणार आहे. सो 2 महिन्यांचा कालावधी तुम्हाला सफिशियंट आहे. फक्त निबंध कसा लिहायचा, निबंध कसा लिहायचा आणि रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचे जे 2 प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे, या अनुषंगाने फक्त जर तुम्ही अभ्यास कधी केला फक्त इंग्रजीचा, तरी सुद्धा तुमच्या सर्वांचे ते कामं एकदम ओके आणि क्लिअर होणार आहेत, लक्षात ठेवा. हा राहिला मुद्दा गणिताचा. आता स्पेशली जर कधी मी मॅथ्स बद्दल बोलायचं झालं ना, तर गणितासाठी बाकीच्या सर्व गोष्टी सेमच आहेत. लक्षात, गणितासाठी, गणितामध्ये तुमचे 20 क्वेश्चन्स येतात. तर 20 क्वेश्चन्स मध्ये जर तुम्ही असा जर कधी विचार कधी केला, 15 प्रश्न आणि 5 प्रश्न, लक्षात ठेवा. तर हे जे 5 प्रश्न आहे, हे जर तुम्हाला त्या एक्स्ट्रा सेक्शन मधून आलेत की ज्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला डायनेमिक आहे, कॅल्क्युलस आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे, लक्षात, तुम्ही या 20 प्रश्नांमधून किमान या ठिकाणी इकडचे 10 ते 12 जरी सोडवलेत, लक्षात, तरी सुद्धा तुमचं काम होतंय मित्रांनो, तरी सुद्धा तुमचं काम आरामात याच्यामध्ये क्लिअर होतं. हा, काहींचं म्हणणं असणार की सर मला हा सेक्शन जरा अवघड जाण्यासारखं वाटतोय, मग नको ना सोडव, एवढा काही इश्यू नाही ना. लक्षात, एवढं टेन्शनचं काही काम नाही. मग तू एक काम कर ना, तुला जे मार्क्स काढायचे तर तू ते बाकीच्या विषयातून काढ ना. लक्षात, का, कारण हा जो पेपर आहे, हा पेपर बरेचसे पोरं देतच नाही, कारण त्यांना माहितच नाही की नेमकं काय. सिलेबस पाहूनच पोरांना कधी कधी थोडं टेन्शन येतं. आणि म्हणून भरपूर वेळेला घटना अशा घडतात की ज्या मुलांनी फॉर्म भरलेला असतो तर त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढून जातात, कारण कॉम्पिटिशन आपोआप कमी होते. यांना फोकस करणारे मुलं आहे स्पेशली एसएससी सीजीएल टार्गेट करणारे. ज्यांचं एसएससी सीजीएल आहे, गेले 6 महिने, वर्ष, 1.5-2 वर्ष जेन्युन अभ्यास करतोय, दिवसाला 100-200 गणिताचे उदाहरणं सोडवतोय, 100-200 रिझनिंगचे उदाहरणं सोडवतोय, इंग्रजी वाचून काढतोय, त्या मुलांसाठी ही नोकरी 100% पक्की आहे, फायनल आहे. लक्षात, जर तुम्ही अभ्यास नसेल सुरू केला तर पटापट तुम्ही आता अभ्यास सुरू करणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे मित्रांनो. ठीक आहे. सो अशाच प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो नेहमीच्या नेहमी. तरी सुद्धा काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला या संदर्भातल्या कुठल्याही डाऊट्स असतील, अडचणी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहत चला. जेवढं शक्य झालं त्याच्यावरती आम्ही तुम्हाला आन्सर देतच राहतो. ठीक आहे. सो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. सो या ठिकाणी थांबतो. ठीक आहे. पुढच्या वेळेला अशाच एखाद्या व्हिडिओला घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया. चला, थँक्यू.